हे मिथुन राशी नक्कीच विचारवंत रास आहे, बुधाची रास आहे, हुशार आहे. आणि ह्या हुशारीमुळे काय होतं, त्यांना प्रत्येक वेळी मनामध्ये अनालिसिस करण्याची सवय लागलेली आहे. प्रत्येक गोष्टीच्या चार बाजू तपासायच्या आणि मगच पुढे जाऊन निर्णय घ्यायचा, अशी ती त्यांची फार वर्षापूर्वीची सवयच आहे. आणि हे जन्मता घेऊन आलेलं आहे, ह्याच्यामध्ये वाईट काही नाहीये, चांगलंच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तपासणी ही केलीच पाहिजे, ती आपल्या फायद्यासाठी आहे का नाही. आणि सध्या तुम्ही खूप तर विचार करतच आहात, पण हा विचार तुम्हाला पुढे नेत नाहीये, उलट तो अडकून ठेवतोय ना. आणि एक ठिकाणी कसं होतं की तुम्ही निर्णय घेता पण लगेच दुसरा विचार येतो, मग पहिल्या निर्णयावर शंका येते आणि मग शेवटी तुम्ही काहीच ठाम ठरवत नाहीये. ठीक आहे, तुम्ही निर्णय घेत नाही असंही नाहीये ना, पण तुम्ही सतत निर्णय पुढे ढकलत आहात आणि त्यामुळे काय होतं, वेळ निघून जात असते. तर तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळाच पॅटर्न तयार झालाय का, की जिथे तुम्ही एखादी गोष्ट खूप उत्साहाने सुरू करता, सुरुवातीला तुम्हाला छान वाटतं, पण काही दिवसांनी तुमचं लक्ष वेगळीकडे जातं आणि तुम्ही ती गोष्ट अर्धवटच सोडून देताय आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप काही करत आहात, पण प्रत्यक्षात काहीही पूर्ण होत नाहीये. आणि हीच गोष्ट तुम्हाला सध्या आतून अस्वस्थ करत आहे. आणि तुम्हाला स्वतःबद्दल असं वाटतं की तुम्ही प्रॅक्टिकल आहात, पण खरं सांगायचं तर तुमचे निर्णय अजूनही भावनेवरतीच आधारित आहेत. कामाच्या बाबतीत पण सध्या परिस्थिती अशीच आहे आणि पुढे 25 दिवस पण अशीच राहू शकते. सगळं चालू असेल, थांबणार तर नाहीये, पण समाधान मिळत नाहीये ना तुम्हाला. आणि तुम्हाला काहीतरी वेगळं करायला वाटतं बरं का, पण नेमकं काय करायचं हे पण स्पष्ट नसतं आणि त्यामुळे तुम्ही एकाच ठिकाणी फिरत राहतात. संधी येते, पण तुम्हाला थोडं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे वेळ निघून जाते ना. पैशाच्या बाबतीत तुमचं काही मोठं नुकसान होणार नाही, पण छोट्या छोट्या चुका सतत होतील आणि तुम्ही खर्च करताना मग स्वतःलाच पटवून देताल की हे गरजेचं होतं, पण नंतर लक्षात येईल की नाही, हा खर्च जरा थोडा भावनेच्या आहारी जाऊन केला, त्यामुळे पैसा येतो पण साठत नाहीये. आणि शेवटी तुम्हालाच प्रश्न पडतो की सगळं असूनही माझ्याकडे पैसा का टिकत नाहीये, असाही प्रश्न पडतो ना. आणि नातेसंबंधांमध्ये तुम्ही दोन टोकांमध्ये अडकलेला आहात. कसं होतं की तुम्हाला कोणीतरी जवळ हवं आहे, पण त्याच वेळी तुम्हाला बांधिलकीची भीती वाटते. पण त्यामुळे तुम्ही पुढे पूर्णपणे जातही नाहीये आणि पूर्णपणे मागही येत नाही, त्यामुळे नातं स्पष्ट होत नाहीये आणि नात्यांमध्ये गोंधळ मग वाढत जातो. आणि पुढे काही महिने थोडा असाच पॅटर्न दिसत आहे, जिथे सुरुवातीला तुम्हाला उत्साह वाटेल, मग हळूहळू गोंधळ वाढेल आणि मग शेवटी काय होईल, थोडं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. आणि जर तुम्ही काहीही बदल केला नाही तर ह्याच चक्रामध्ये तुम्ही पुन्हा अडकून राहता. म्हणून सगळ्यात मोठं सत्य आहे की तुमची समस्या बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर तुमच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये आहे. हे तुम्ही स्वतःला थांबवत आहात आणि जोपर्यंत हे तुम्ही बदलत नाही ना, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. थोडं स्पष्ट सांगतो मी, पण तुमच्यासाठी गरजेचं आहे. कसं झालेलं आहे, शुक्र आणि हर्षल यांची युती मिथुन राशीसाठी व्ययभावात तयार झालेली आहे आणि ही युती भरकटवणारे विचार मनामध्ये तयार करते. सध्या आपण जर नातेसंबंधाच्या बाबतीत विचार केला ना, तर तुम्हाला लक्षात येईल की सध्या तुम्हाला जे वाटतंय ते खरं वाटतंय, पण ते काही कायम खरं असेल असं नाहीये ना. हे तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येईल किंवा ती आधीपासून असलेली व्यक्ती अचानक तुम्हाला महत्वाची वाटू लागेल आणि मग तुम्हाला वाटेल की हे कनेक्शन थोडं वेगळं होतंय आणि मग तुम्ही त्या भावनेला खूप महत्व देताल आणि मग त्या व्यक्तीवर विश्वास ठेवताल. हळूहळू तुम्ही गुंतत जाताल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्हाला जे सुरुवातीला वाटलं ना, ते काय असं स्ट्रॉंग रिलेशन नव्हतं आणि इथेच गोंधळ सुरू होईल. आणि मग तुम्ही एकीकडे कसं होता, फार पॉझिटिव्ह होण्याचा तुमचा दृष्टिकोन राहतो आणि दुसरीकडे तुम्हाला मन आतून ओढत राहतं की हे बरोबर नाही, हे नातं कुठंतरी चुकीचं आहे. तुमच्या मनामध्ये ज्या भावना येतात, फिलिंग्स येतात ना, त्याला तुम्ही रियालिटी समजताय आणि तुम्हाला जे वाटतं तेच खरं आहे असं तुम्ही मानताय, पण त्यामागे लॉजिकच तपासत नाही ना. पण तुम्ही व्यक्तीला नीट समजून घेण्याच्या आधी थोडे इमोशनली जोडले जातात आणि नंतर जेव्हा तुम्हाला वास्तव लक्षात येतं ना, तेव्हा मग निराशा येत असते. आणि कधी कधी तुम्ही स्वतःलाच पटवून देताय बरं का, की हे नातं चालेल, मी मॅनेज करेन, पण आतून तुम्हालाच माहित असतं की काहीतरी मिसमॅच होतंय. तरीही तुम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, कारण तुम्हाला त्या जोडल्या गेलेल्या कनेक्शनला सोडायचं नसतं. आणि तुमच्या आयुष्यात सध्या अशी परिस्थिती येऊ शकता बरं का, की जिथे एखादी व्यक्ती तुम्हाला खूप महत्वाची वाटेल, वेगळी वाटेल आणि तुम्हाला वाटेल की हीच व्यक्ती योग्य आहे, पण वेळ गेल्यावर लक्षात येईल की ह्या नात्यामध्ये स्टॅबिलिटी नव्हती. कारण की मिथुन राशीच्या दशम भावात मंगळ, बुध, शनी हा योग तयार झालेला आहे ना, तो मनामध्ये भ्रमच तयार करतो बऱ्यापैकी. सत्यता पडताळू देत नाही, त्याच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतो. जर आपण विवाहित जीवनामध्ये असाल तर तुम्हाला वरून सगळं ठीक दिसेल, पण आतून काही न बोललेले मुद्दे राहून जात असतात. तुम्ही ते अवॉइड करता कारण तुम्हाला वाद नको असतो, पण त्यामुळे काय होतं, अंतर वाढत जातं आणि संवाद कमी होतो आणि जे बोलायचं आहे ते तुम्ही बोलत नाही. त्यामुळे तुम्हाला असं वाटू शकेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे समजत नाही,
पण खरं म्हणजे तुम्ही स्वतःला पूर्णपणे क्लिअर नाहीये ना. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही ना, तोपर्यंत दुसरं कोणीही तुम्हाला कसं समजून घेईल. आणि पुढील 20 ते 25 दिवसात तुम्हाला असं शिकवतील की स्ट्रॉंग फिलिंग ही कायमची नसते. काही गोष्टी फक्त अनुभव असतात, त्या काही टिकण्यासाठी नसतात. आणि जर तुम्ही हे वेळेत समजला ना, तर तुम्ही एका मोठ्या भावनिक चुकांपासून वाचून राहतात. म्हणून कसं आहे की तुम्हाला जे वाटतंय ते सगळं खरं असायलाच हवं असं नाहीये. आणि कधी कधी स्वतःपासून एक पाऊल मागं घेणं हा सगळ्यात योग्य निर्णय असतो. शनी, मंगळ, बुध, नेपच्यून ह्यांची जी युती आहे आणि त्यात भर आहे शुक्र, हर्षल, हे नक्कीच मिथुन राशीला मी सुरुवातीला म्हटलो ते अनेक गोष्टींपासून भरकटवण्याचे प्रयत्न करतील. जसं की उदाहरणार्थ पैसा येईल तुमच्याकडे, पण तो टिकणार नाही, कारण की तुम्हाला काही ना काहीतरी चुकीच्या सवयी ज्या असतात ना, जिथे पैसा वाया जातो त्या तुम्हाला लागू शकतात. ठीक आहे, तुम्ही कमवत आहात, प्रयत्न करतात, थांबलेले नाहीयेत, पण महिन्याच्या शेवटी मागे वळून बघितलं की फारसं काही विशेष उरत नाही ना. आणि मग तुम्हालाच कळत नाही की पैसा नक्की गेला कुठे. तुम्ही स्वतःला समजवता की सगळे खर्च गरजेचे होते, पण आतून तुम्हाला माहित असतं की काही निर्णय हे घाईत घेतले जातात. तुमचा पॅटर्न असा झालाय की तुम्हाला एखादी गोष्ट आवडली किंवा कोणीतरी काही सुचवलं ना, किंवा एखादी संधी चांगली वाटली की तुम्ही लगेच त्यात गुंतून जाता. तुम्ही थांबतही नाही, तपासतही नाही, आणि त्यामुळे तुम्हाला ते पूर्णपणे योग्य वाटतं. पण काही दिवसांनी जेव्हा तुमच्या निर्णयाचा परिणाम दिसायला लागतो ना, तेव्हा मग तुम्हाला जाणवतं की तो निर्णय तितका मजबूत नव्हता. हा मिथुन राशीचा जो बुध स्वामी आहे त्याचा साईड इफेक्ट आहे. अतिबुद्धिमान व्यक्तीचा हा साईड इफेक्ट असतो. तो सध्या मिथुन राशीच्या बाबतीत घडत आहे, कारण की तुमचा राशी स्वामी बुध हा मीन राशीत नीच झालेला आहे आणि शत्रू ग्रहांबरोबर ती पीडित झालेला आहे, जसं की मंगळाबरोबर तो पीडित झालेला आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना सावध राहा, मोठं पैशाचं नुकसान पण होऊ शकतं. तर तुम्हाला असंही वाटेल की जरी नुकसान झालं तर पैसा पुन्हा येईल, आणि हे काही अंशी खरंही असतं, पण ही सवय तुम्हाला साठवणूक करू देत नाही ना. तुम्ही कामावरती लक्ष देता, पण टिकण्यावरती लक्ष दिलं पाहिजे ना, आणि इथं तुम्ही देत नाही, त्यामुळेच बिघडत चाललंय सगळं. तुमच्यासमोर काही संधी येऊ शकतील ज्यावरून खूप चांगल्या दिसतील, तुम्हाला वाटेल की ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल किंवा इथून पटकन काहीतरी मिळेल. पण समस्या अशी आहे की तुम्ही त्या संधीचं पूर्ण विश्लेषण न करता त्यात उडी मारण्याची शक्यता जास्त तयार होते. तुम्हाला एक्साइटमेंट दिसते, पण रिस्क पूर्ण दिसत नाहीये. खर्चाच्या बाबतीतही तुम्ही स्वतःला जस्टिफाय करता, तुम्ही म्हणता की हे आवश्यक आहेच, हे मला उपयोगी पडेलच, पण नंतर लक्षात येते की तो निर्णय भावनेवरती आधारित होता, आणि मग पुन्हा तोच प्रश्न येतो की पैसा गेला कुठे. म्हणून व्यावसायिकांसाठी, कुटुंबिक लोकांसाठी, वैवाहिक लोकांसाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कारण की शुक्र हर्षल युती व्यय भावामध्ये अचानक वैद्यकीय खर्च काढते, हॉस्पिटलवरती खर्च निघू शकतो, कुठंतरी तुमचं जुगार सदृश्य गोष्टींमध्ये पण नुकसान होऊ शकतं, काळजी घ्या. याचबरोबर मग शेअर मार्केट ह्या गोष्टींमध्ये पण नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तिथेही तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि भावनेच्या आधारावरती केलेली गुंतवणूक जी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला ह्या काळामध्ये नुकसान देते. मग ती कसली असू दे, छोटी असेल किंवा मोठी असेल. करिअरच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत पण असंच होतं की ठीक आहे, काम चालू आहे, पण समाधान नाहीये ना, सॅटिस्फॅक्शन नाहीये ना, आणि हेच तुम्हाला आतून थोडंसं त्रास देते. तुम्ही काही थांबलेले नाहीयेत, काम करत आहात, जबाबदाऱ्या सांभाळता, पण तरीही मनामध्ये एक प्रश्न फिरतो ना की हेच का. तुम्हाला वाटतं काहीतरी वेगळं करायला हवं ना, आणि काहीतरी बदलायला हवं, पण नेमकं बदलायचं हे स्पष्ट होत नाहीये ना, आणि त्यामुळे तुम्ही त्याच विचारात अडकून पडलेले आहात. नोकरीत तुम्ही तुमचं काम करत आहात, पण पूर्ण समाधान मिळत तर नसते. तुम्हाला कधी कधी असं वाटतं की तुमची क्षमता जास्त आहे, पण तुम्ही जिथे आहात तिथे ती पूर्णपणे वापरली जात नाही. आणि तुम्ही बदलाचा विचार केला, नोकरी बदलायचा आहे, पण काय होतं, तो निर्णय भावनेच्या आधारित घेऊनही चालत नाही ना, तिथेही तुम्ही फसू शकता. म्हणून तुमच्या कामात एक पॅटर्न दिसतो बरं का, की तुम्ही सुरुवात चांगली करता, कल्पना चांगल्या असतात, पण मध्येच तुमचं लक्ष वेगळीकडे जातं, आणि तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी मग हातात घेत आहात, आणि शेवटी मग काहीच पूर्ण उरत नाहीये. त्यामुळे बाहेरून तुम्ही व्यस्त दिसता बरं का, पण आतून तुम्हालाच माहिती आहे की ठोस प्रगती माझी होत नाहीये. तुमच्यासमोर संधी येऊ शकतील, नवीन काम येईल, नवीन दिशा किंवा बदलाची संधी येईल, पण समस्या अशी आहे की तुम्ही त्या संधीवर लगेच निर्णय घेणार नाहीत. तुम्ही जास्त विचार करता, शक्यता तपासता, त्या दरम्यान तुमची मग वेळ निघून जाते, आणि नंतर तुम्हाला वाटतं की मी घेतला असतं तर कदाचित काहीतरी वेगळं झालं असतं. पण वेळ निघून गेल्यावर याचा काही उपयोग नाहीये. व्यवसायाच्या बाबतीत पण असं होतं बरं का, की ग्रोथ तुमची जी आहे ना ती स्टेडी नाहीये.
तुम्हाला त्या व्यवसायामध्ये कन्सिस्टन्सी पण मिळत नाहीये. ठीक आहे, व्यवसायामध्ये नवीन आयडिया येतील, पण आता ह्या शुक्र हर्षल युती जी व्ययभावात तयार झालेली आहे ना, ती व्यवसायात कुठेतरी पैसा अडकून ठेवण्याचे संकेत देते. त्यामुळे व्यवसायामध्ये सध्या एक 20 ते 25 दिवस तरी मला वाटतं की मोठी गुंतवणूक करू नये. कारण दशम भावातले शनी मंगळ आणि व्ययभावातला शुक्र हर्षल हा कुठेतरी तुम्हाला आर्थिकरित्या ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून पुढचे काही महिने कसे आहे, संधी देतील पण प्रलोभन पण देतील, पण त्यापासून तुम्हाला लांब राहायचंय. नाहीतर मग पुन्हा तेच होईल, विचार करणं थांबणं आणि मग संधी निघून जाणं, ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही अडकून पडताल. म्हणून मिथुन राशी लक्षात घ्या की काम हे कधी थांबत नसतं, फक्त ते हळूहळू पुढे जातं. त्यामुळे तुम्हाला वाटतं की काहीतरी थांबलेलं आहे. ह्या ग्रहस्थितींचा मागील 7 ते 8 महिन्यामध्ये तुमच्या मनावर फार सखोल परिणाम झालेला आहे. फार संघर्ष तर मिथुन राशीने केलेला आहे, त्याच्यामध्ये शंकाही नाहीये बरं का. मागच्या महिन्यामध्ये पण खूप झाला, ह्या महिन्यात थोडासा तो कमी आलेला आहे. याची मनावरती फार मोठी छाप पडलेली आहे. कसं आहे की तुमच्या मनामध्ये चाललेल्या सतत हालचालीच आहेत ना, त्या थोड्या तुम्हाला पोखरत आहेत. तुमचं मन एक सेकंदही शांत बसत नाहीये. बाहेरून शांत दिसत आहे ना, पण आज सतत विचार चालू आहे, शंका आहेत, संशय आहेत, आणि तुम्ही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला तर क्षणात दुसराच विचार येतोय मनामध्ये आणि तुम्ही सिरियसली घेताय तो. त्यामुळे मन आहे ते, त्याच्यामधून तुम्ही खूप काही प्रोसेस करण्याचा प्रयत्न करू नका. असं करून तुम्ही स्वतःला थकवत आहात आणि तुम्हाला कधी कधी कारण नसताना थकवा जाणवतोय. काम फार केलं नसतं ना, पण मनाने इतका ताण तुम्ही घेतलेला आहे की नाही, तर त्याचा परिणाम शरीरही दाखवायला लागतं. म्हणून झोप येणे याची पण समस्या चालू झालेली आहे. डोक्यात विचार सुरू असणे आणि त्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, असं पण घडतंय. पण त्यामुळे तुमची ऊर्जा स्थिर राहत नाही ना. काही दिवस तुम्ही खूप मोटिवेटेड असताल, पण सगळं करायची इच्छा असते तुम्हाला, पण स्वतःच वाटत राहतं ना की सगळं ठीक होईल. पण काही दिवसांनी अचानक तीच ऊर्जा कमी होते आणि मग काहीच करावं असं वाटत नाहीये. हा थोडा वर खाली होणारा जो पॅटर्न आहे ना, तो तुम्हाला अस्थिर बनवतोय. म्हणून तुम्ही बाहेरच्या लोकांना ते दाखवत नाहीये, पण आतून तुम्ही स्वतःशी सतत बोलत असता. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही अनालिसिस करता. मी सुरुवातीला म्हणालो ना, प्रत्येक परिस्थितीला ओव्हर थिंकिंग करण्याची आवश्यकता नाहीये, हे पण लक्षात घ्या. या ओव्हर थिंकिंगमुळे तुम्हाला कधी कधी असंही वाटत आलेलं आहे की थोडा वेळ सगळंच बंद करून बसावं, पण तुम्ही तसं करूही शकत नाही ना, कारण मन थांबत नाहीये. आरोग्याच्या बाबतीत पण थोडं असंच झालेलं आहे. मोठी समस्या नाहीये, पण लहान सहान त्रास हे जाणवत राहतात. डोके जड वाटणे, थकवा येणे, लक्ष न लागणे, हे सगळं बाहेरून तुम्हाला छोटं वाटतं बरं का, पण त्याचं मूळ कारण एकच आहे, तुम्ही फार ताण घेतलेला आहे. आणि तुम्हाला असंही वाटतं की सगळं कंट्रोल तुम्ही करू शकता, पण खरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सगळ्या तुमच्या हातात नसतात ना. त्यामुळे कसं झालेलं आहे, थोडं सत्य स्वीकारणंही गरजेचं आहे. आणि पुढचे 20-25 दिवस तुम्हाला हे जाणवून देतील की क्लॅरिटी काही तुम्हाला बाहेर शोधून मिळणार नाही. तुम्ही कितीही विचार केला, कितीही अनालिसिस केलं तरी उत्तर मिळणार नाहीये, जोपर्यंत तुम्ही मनाला थोडं थांबवू देत नाहीये. तुमचं मन तुमची ताकद आहे, पण सध्या तेच तुमचं ओझं बनत चाललेलं आहे ना. आणि जर तुम्ही याला थांबवलं नाही तर गोंधळ वाढेल, आणि जर तुम्ही यावर नियंत्रण ठेवलं ना तर मग नक्कीच कसं आहे, सगळं स्पष्ट होऊन जाईल ना. म्हणून मिथुन राशीसाठी मला असं सांगू वाटतं की तुमच्या आयुष्यात सगळं उपलब्ध आहे, पण तुम्हाला स्वतःशी शांत बसायला शिकावं लागेल. नाहीतर काय होतं, मग सगळं असूनही काहीच मिळाल्यासारखं वाटत नाही. आणि सध्या मिथुन राशीच्या बाबतीत असंच घडत आहे. बऱ्याचशा मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. एखाद दुसरी केस जी आहे ती फारच थोडी त्रासदायक असू शकते, पण बऱ्यापैकी ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी असतात. पण त्यांना आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानून राहणं, समाधानी राहणं, हे त्यांच्या बुद्धीलाच पटत नाहीये. कारण नेहमी बुद्धी जी आहे ती काही ना काहीतरी कल्पना देत राहते आणि कल्पनेतून काही ना काहीतरी प्रयत्न करायला लावते. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, माणसाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजेत, पण परिस्थिती इतकीही वाईट नाहीये की जेवढी तुम्ही करून घेतलेली आहे तुम्हाला वाटतंय की ती इतकी वाईट आहे, असंही काही नाहीये. गुरुबळ आहे, पुढेही गुरुबळ येईल. काही 20-25 दिवसांची गोष्ट असते, त्यातून तुम्ही सहज बाहेर पडताल. पण मी ह्या ज्या मानसिक स्थितीचं वर्णन केलं, नोकरीच्या ठिकाणचं केलं, व्यवसायाच्या बाबतीतलं केलं की नाही, त्याच्यावर थोडा तुम्ही विचार करा, चिंतन करा, आणि काही ना काहीतरी नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ 20 ते 25 दिवसामध्ये उपयोग होईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.